नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. जर केंद्र सरकारमध्ये एक स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचं स्वप्न असेल तर AIIMS कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन म्हणजेच CRE 2025 हे स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतं. हो, ही खरंच एक सुवर्ण संधी आहे आणि आज आपण याच संधीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. विचार करा, फक्त एकच परीक्षा आणि संधी किती? तब्बल 19 पेक्षा जास्त मोठ्या संस्थांमध्ये. म्हणजे बघा, ही एक परीक्षा थेट भारतातल्या टॉप मेडिकल आणि सरकारी इन्स्टिट्यूट्समध्ये करिअरचे दरवाजे उघडते. कमाल आहे ना? तर मग अनेकांच्या मनात हा प्रश्न आला असेल की ही कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन म्हणजे नक्की आहे तरी काय? काळजी करू नका. चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की ह्या एका परीक्षेमध्ये किती मोठ्या संधी लपलेल्या आहेत. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया. सगळ्यात आधी एक परीक्षा आणि अनेक संधी म्हणजे काय ते समजून घेऊ. मग महत्त्वाच्या तारखा, कोण अर्ज करू शकतं, परीक्षेचं स्वरूप कसं असेल आणि शेवटी अर्ज कसा करायचा हे सगळं पाहूया. चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. CRE 2025 एक परीक्षा अनेक संधी. बघूया हे नक्की काय आहे. तर CRE 2025 म्हणजे काय? ही एक सिंगल विंडो सिस्टीम आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर वेगवेगळ्या ग्रुप बी आणि ग्रुप सी पदांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सोय. म्हणजे बघा, प्रत्येक संस्थेसाठी वेगळा अर्ज करत बसायची गरजच नाही. फक्त एकच अर्ज करा आणि आपण अनेक संस्थांमधल्या पदांसाठी पात्र ठरू शकता. किती वेळ आणि मेहनत वाचेल विचार करा. आणि कोणकोणत्या संस्था आहेत यात? बघा, एम्स, भटिंडा, भोपाळ, जोधपूर इतकंच नाही तर जिपमेर, ESIC, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज ही तर फक्त काही नावं आहेत. एक छोटीशी झलक आहे. विचार करा, या परीक्षेनंतर भारतातल्या अशा मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. ओके, संधी तर खूप मोठी आहे, पण वेळेचं काय? चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे तारखा. या तारखा कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा. हे बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 12 जुलै 2025 ला सुरू होतंय आणि सगळ्यात महत्त्वाची तारीख म्हणजे 31 जुलै 2025 ही रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे. ही तारीख अजिबात विसरू नका. एकदा ही मुदत गेली की संधी हातातून जाईल आणि परीक्षेच्या अंदाजित तारखा आहेत 25 आणि 26 ऑगस्ट. आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न, कोण अर्ज करू शकतं? ही संधी आपल्यासाठी आहे की नाही? चला पात्रता आणि नोकरीच्या प्रकारांबद्दल जाणून घेऊया. इथे बघा, किती वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या आहेत. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कामासाठी LDC, UDC सारखी पदं, ज्यासाठी 12वी किंवा पदवी पुरेशी आहे. टेक्निकलमध्ये लॅब टेक्निशियन, रेडिओग्राफर. नर्सिंगमध्ये सिनियर नर्सिंग ऑफिसर आणि पॅरामेडिकलमध्ये फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन. म्हणजे खरंच वेगवेगळ्या पात्रतेच्या लोकांसाठी इथे संधी आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची आहे. आपली सगळी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव जे काही पदासाठी आवश्यक असेल ते ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण झालेलं असायला हवं. आता वयोमर्यादेचं काय? तर हो, नियमानुसार वयात सवलत मिळते. SC/ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWBD साठी 10 वर्ष आणि जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत त्यांनाही 5 वर्षांपर्यंतची सवलत आहे. ठीक आहे, पात्रता समजली. आता परीक्षेबद्दल बोलूया. परीक्षेचा पॅटर्न कसा असेल, अभ्यासक्रम काय आणि मार्किंग स्कीम कशी असेल ते पाहू. परीक्षेची तयारी करताना हे गणित समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, 80% प्रश्न हे आपल्या विषयावर आधारित असतील म्हणजे डोमेन स्पेसिफिक, आणि उरलेले 20% प्रश्न हे जनरल नॉलेज आणि ॲप्टिट्यूडवर असतील. याचाच अर्थ आपल्या विषयाचा अभ्यास पक्का करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्टबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे. परीक्षेचा वेळ आहे 90 मिनिटं. एकूण 100 प्रश्न असतील, सगळे MCQ. एकूण गुण आहेत 400. आणि हो, निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण कापला जाईल. त्यामुळे उत्तर देताना काळजी घ्यावी लागेल. आता फक्त परीक्षा देऊन चालणार नाही, तर पात्र होण्यासाठी किमान गुण मिळवावे लागतील. जनरल आणि EWS साठी 40%, OBC साठी 35% आणि SC/ST PWBD साठी 30% गुण मिळवणं आवश्यक आहे. हे फक्त क्वालिफाईंग मार्क्स आहेत. मेरिट लिस्ट यापेक्षा वर जाऊ शकते.
चला आता सगळ्यात शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्याकडे अर्ज कसा करायचा हे नीट समजून घेऊया. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईटवरूनच करायचा आहे. www.aiimsexams.ac.in दुसरी कोणतीही वेबसाईट वापरू नका. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. फक्त 4 स्टेप्स आहेत. वेबसाईटवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करा, मग अर्ज काळजीपूर्वक भरा. आपला फोटो, सही आणि अंगठ्याचा ठसा अपलोड करा आणि शेवटी ऑनलाईन फी भरा. झालं. पण माझा एक सल्ला आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. लवकर अर्ज भरा, म्हणजे टेन्शन नाही. आता फी किती आहे ते पाहू. जनरल आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क आहे 3,000 रुपये. SC, ST आणि EWS उमेदवारांसाठी हे शुल्क आहे 2400 रुपये. आणि इथे एक चांगली गोष्ट आहे, जे SC, ST उमेदवार परीक्षेला हजर राहतील त्यांची फी त्यांना परत केली जाईल. आणि दिव्यांग व्यक्तींसाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्यांना अर्जासाठी कोणतीही फी भरायची नाहीये. त्यांना शुल्कातून पूर्ण सूट आहे. चला तर मग पटकन सगळे एकदा आठवून घेऊयात. महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? एकच परीक्षा, 19 पेक्षा जास्त संस्थांमध्ये नोकरी. रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2025. आपल्या पदासाठीची पात्रता नीट तपासा. 90 मिनिटांची ऑनलाईन परीक्षा आहे आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. आणि अर्ज फक्त www.aiimsexams.ac.in याच वेबसाईटवर करायचा आहे. हे लक्षात ठेवा. तर ही सगळी माहिती आता आपल्यासमोर आहे. भारतातील सर्वोत्तम आरोग्य संस्थांमध्ये करिअर करण्याच्या दिशेने आपलं पुढचं पाऊल काय असेल यावर नक्की विचार करा. ही संधी सोडू नका, तिचं सोनं करा. आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जर आपल्याला DMER बद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.